हाय नमस्कार सर्वांना. तर आज खूपच अवघड झालेलं आहे. आमची गाय आज काही उठाना बसली तर तिला आज उठताच आहे ना. आत्ताच मी डॉक्टरला फोन केला तर आता येईन डॉक्टर. काय झालं काय माहिती, अचानकच काय दुखायला लागलं आणि अचानकच ती बसली. खूपच अवघड झालं आहे आता. बघते मी परत एकदा तिला उठून. तर तिला मी चारा ठेवला घमेल्यात आणि सकाळी उठली. ती सकाळी काहीच प्रॉब्लेम नाही तिला आला. सकाळी उठली, मी सगळं काम आवरलं तिचं, तिला खायला पण टाकलं होतं. तरी पण तिला काय झालं काय माहिती, याच्या अचानकच तिला उठताच येई नाही. आता जवळजवळ 2 तास झाले, पण ती उठण्याचा प्रयत्न खूपच करते पण तिला काही उठता येई नाही. ही वासरू खाते गाई जी बसली तर तिला उठताच येई नाही. इथं होती, ह्या पोलपाशी होती. ह्या पोलपासून सरकत सरकत परत इकडे गेली. काय झालं तुला? अचानकच चारा पण ठेवलाय. दुरी कसं काय आली इकडं? चारा ठेवलाय घमेल्यात, खाल्ला काय तिने चारा. अचानकच तिला काय झालं काय माहिती, तिला उठताच आहे ना. आता खूपच अवघड झाले. आता तिचं सारखंच दुःख होते, सारखंच दुखते तिचं काय ना काय, सारखं आजारी पडते ती. अशी गाई हुशार. आता बोलावलं आहे डॉक्टर. आता डॉक्टर आल्यावर काय करते, तिला सलाईन देतात का काय करतात काय माहिती. खाती बसून पण खाती, झोपले बसल्या बसल्या पण खाती, पण उठताच येई नाही तिला. असं होतं तिला. नाही आता चांगली करून तिला नाही पहिल्यांदा मला विकून टाकायला लागेल, नाही तर मग ती अशीच घरी राहून राहून ना मरून पण जाऊ शकते. तिला खुराक पण घालायचं आहे, खुराकाची गुन्हे सांगितली आणायला. खुराक नाही त्याच्यामुळं का काय काय माहिती. आणि वासरू चांगले, वासरू खातंय बितंय चांगलं. कुट्टी टाकली मी त्यांना सकाळी. तिच्या टपात कुट्टी टाकली आणि तिला कुट्टी ठेवली मी याच्यात. मी म्हणलं उठन, ती इथं बसली होती, मी म्हणलं उठन ती, आणि ती उठतच येईना तिला. आणि सकाळी मस्त ती उठली बिटली, मी सगळं आवरलं तिचं. सकाळी उठली होती आणि अचानकच तिला काय झालं काय माहिती. काय झालं ग तुला उठता येईना? अचानकच तिला उठता येईना, तर काय झालं असं देवालाच माहिती आता. आणि हे वासरू आहे चांगलं, त्याला तुला नाही आलं दुखणं, बरं झालं ते तरी. आणि हे खाल्ली तिने कुट्टी. खाल्ली का? खाल्ली, थोडी ठेवली आहे. त्याचं नाही दुखत. असं आजारी पडल्यावरती आणि अचानकच ना, काहीच नाही, अचानकच तिला प्रॉब्लेम आला. खात होती काल, नाही सकाळी चांगलं खाल्लं तिने. काल तर खातच होती रोज, पण सकाळी उठली होती, मी सगळं दूध काढलं हे केलं आणि नंतर आले 10 वाजता बघायला तर ती उठाना. चारा टाकला कुठून, हे काय चारा अजून काही शिल्लक आहे हिरवा, वाळलेला तर आहे तिकडं, पण हिरवा पण शिल्लक राहिला आहे अजून काही. आणि तिला उठताच येईना. आता डॉक्टर आल्याशिवाय तरी काय कळणार आहे आपल्याला. डॉक्टर एखादी इंजेक्शन देते, सलाईन देते आणि मग उठन ती. खूपच अवघड झाले आता तिची कंडिशन. आणि सकाळपासून बसल्यापासून तिने हे दुसरं घमेलं आहे चाऱ्याचं.
दुसरं घमेलं पण संपत आणलंय तिने. खाती पण तिला उठताच आहे ना. काय झालं असेल ते काय माहिती तिला बिचारीला. खूपच अवघड झाले आता. जाऊन आता डॉक्टर येऊस तर काही नाही, पर्यायच नाही. वारं सुटले, कदाचित गायला ह्या वाऱ्याने तरी दुखणं आलंय का काय काय माहिती. कारण का नुसतं वारं सुटतंय, लय भयंकर वारं सुटतंय. मी आता काय करते, पाणी दाखवून बघते, पाणी पिते का. मी पाणी घेऊन जाते तिला, पाणी पिते का काय. तर आणली बादली, बघते पिते का. पाणी पी. पी ना. ती काय पाणी पिये ना. आणि डॉक्टर पण काही अजून ये ना. खूप टेन्शन यायला लागले मला आता. गाई काही पेय ना, मग वासरालाच ठेवली बादली, जाऊन दे ती प्यायला लागली. ती काय पेयना पाणी, ती बसली अजून, तिला काही उठता पण येईना. ह्या वाऱ्याने कदाचित तिला दुखणं आलं का काय काय माहिती. कारण वारं ना भयंकर सुटलेलं आहे बाहेर. ते मग आतमध्येच आहे, पण तरी खूप थंडी वाजती, त्याच्यामुळं का काय काय माहिती. कुणाकडे घेऊ गाई? तिकडे तिकडे घ्यायचं का? ती बघ ती उठायला, पण तिला उठत ते. तर आता डॉक्टर आलेली इथं, तिकडे चालले ते. तर बघू आता हिला सलाईन बिलाईन देऊ का खा. नुसती इकडून 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 फिरते. ती पहा डॉक्टर तिकडून काही सलाईन वगैरे म्हणतात. डॉक्टर येऊन गेले, तिला सलाईन या बाटल्या लावल्या एवढ्या बाटल्या, इंजेक्शन मारले, 2 सलाईन लावल्या. या 2 सलाईनच्या बाटल्या लावल्या आता गाईला. आता काय माहिती काय होती, उठते का नाही. ते म्हणून आता संध्याकाळी उठवा, आता माणसं बोलवा आणि तिला उठवा. उठली तर ठीक आहे म्हणलं, उद्याच्याला हे करू. आणि जर नाहीच उठली तर काही खरं नाही मग गायचं आता.